नर्मदे हर। नर्मदे हर। आज अपने या विजय जी ठाकुर इनके घर पे मानिकपुर में थोड़ा सत्संग कर रहे, क्योंकि हमारे साथ तो अभी श्री भागवताचार्य जी महाराज, श्री हरिभक्त परायण पोपट जी महाराज चकवे जुन्नर पुणे, तो ये हमारे साथ परिक्रमा में है, हम उनके साथ है। तो ऐसे चलते चलते यहाँ थोड़ा सत्संग हम बना रहे, तो आप लोगों भी ध्यान से सुनो। और बाबा जी अभी सत्संग चालू कर रहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे पुंडलिका हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की, सद्गुरुनाथ भगवान की जय, नर्मदा मैया की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य झाला, हरिभक्ती लागोणी तारी समजता, नमस्कार सद्गुरु एकनाथा। ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। नर्मदा मैयाच्या असीम कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं ही परिक्रमा करण्याचा, पायी परिक्रमा करण्याचा योग दुसऱ्यांदा मला आलेला आहे। 2 वर्षापूर्वी पायी परिक्रमा आम्ही केली, आणि आता ह्याही वर्षी मैयाच्या कृपेनं वास्तविकता अशी आहे की अनेक लोक आहेत, त्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी येण्याची येत का नाहीत ती, प्रत्येकाने हे करायला पाहिजे, पण का येत नाही? तर मी माझी स्तुती म्हणून, आत्मस्तुती म्हणून बोलत नाही, तर ज्या जीवाचं पुण्य असेल तो जीव या परिक्रमेला येऊ शकतो, अन्यथा येऊ शकत नाही। काही एवढे मोकळे आहेत, काही कामधंदा नाही, काय नाही, काही कामधंदा नाही त्यांना, मोकळे, पण तरी सुद्धा त्यांना इच्छा नाही होणार। काही भिकारी आहेत ना, भीक मागत सगळीकडे मुंबई पुणा अनेक शहरांमधून फिरतात, त्यांना जर सांगितलं ना हे इकडे तिकडे भीक मागण्यापेक्षा नर्मदा परिक्रमेमध्ये जा, तिथे तुम्हाला खायला भोजन प्रसादी बी मिळेल, दक्षिणा बी मिळेल, हे सगळं सांगूनही त्यांना येण्याची इच्छा होणार नाही। का होणार नाही? तिथे भीक मागत बसतील, 2 रुपये दो, 1 रुपया दे दो, लेकिन इधर नहीं आएंगे। क्यों नहीं आएंगे? अरे इधर कोई भी नहीं आ सकता। पुण्य असेल तर तोच येऊ शकतो, बाकी येऊ शकत नाही। मग हे सगळे भिकारी इकडे आले असते की यायला पाहिजे होती की नाही? खायला मिळतंय, दक्षिणा बी मिळते, पण तरी सुद्धा ते भिकारी इकडे येत नाही। याचाच अर्थ असा आहे की ही गोष्ट पुण्याशिवाय घडत नाही। माऊली ज्ञानोबराय बी म्हणतात की भगवंताची भक्ती करायला तोच सक्षम आहे ज्याच्याकडे पुण्य आहे। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। विठ्ठलाबद्दल आवड, विठ्ठल इथे एक प्रतीक घेतलं, विठ्ठल एक भगवान आहे, तर त्याच्या जागेवर तुम्ही
विठ्ठलाच्या जागेवरती तुम्ही नर्मदा मैया ठेवा, भगवान शिवजी ठेवा. विठ्ठलाची भक्ती करायला पुण्य लागतं, तर तिथे विठ्ठल हा शब्दाच्या जागेवर तुम्ही दुसरा शब्द ठेवू शकता. तुमचं उपास्य दैवत कोणतंही, नर्मदा मैया ठेवा त्या शब्दाच्या जागेवर, त्या जागेवर शिवजी ठेवा. विठ्ठल म्हणजे विठ्ठलच नाही, ध्यानात ठेवा. ही सर्वात्मका जी येत नाही ना देशामध्ये, त्याचं कारण आम्ही एकच गोष्ट पकडून बसलो. विठ्ठलाचे भक्त शंकराला मानत नाही, शंकराचे विठ्ठलाला नाही, ते नर्मदा मैयाला मानत नाही. ह्याची एक वाक्यता का नाही, तर त्याचं कारण जे आहे ना, ते एक प्रतीक आहे. तुम्ही कोणाची उपासना करा, पण त्यांचं मूळ स्वरूप पहिले जाणून घ्या. आणि मूळ स्वरूप जाणून घ्यायचं जर असेल तर ते मूळ स्वरूप विठ्ठलाचं, भगवान शंकराचं, नर्मदा मैयाचं, नवे नवे तुमचं सुद्धा एकच आहे. सगळ्यांचं एकच आहे. मी तुम्हाला आरतीमधून सांगतो की कैवल्य हा शब्द जो आलेला ज्ञानोबारायांचं स्वरूप पहा. आता ज्यांनी त्या ठिकाणी आरती केलेली आहे की नाही, कोणी केलेली आहे ज्ञानोबारायांची आरती, कोणी केलेली शेवटच्या ज्याच्यामध्ये आहे लोपले ज्ञानजगी, इथं नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्याच्या पुढं काय प्रगट नाही, कोणी केलेली शेवट काय, म्हणा म्हणा पटकन म्हणा. हा म्हणाच ना, चरणच म्हणा ना ते. आता मी इकडे लक्ष माझं असल्यामुळं मला त्या तिकडे लक्ष जायना. म्हणा ते शेवटचं म्हणा. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. हा बरोबर, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. हा राम जनार्दन कोण आहे? जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन, असे 3 शिष्य एक जनार्दन स्वामीची. आणि त्याच्यातल्या रामा जनार्दनांनी माऊली ज्ञानोबारायांची केलेली आरतीमध्ये ते म्हणतात आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. इथे अंडरलाईन करा, महाकैवल्य तेजा म्हणजे काय? सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्याला महाकैवल्य तेजा हा शब्द वापरलेला आहे. आता चला तुकोबारायांचं स्वरूप पाहूया. हे झालं ज्ञानोबारायांचं स्वरूप, तुकोबारायांचं स्वरूप. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. पुढं काय? सच्चिदानंद मूर्ती. म्हणजे त्यांचं स्वरूप काय झालं? रूप नाही, रूप नाही. स्वरूप आणि रूप याच्यामध्ये फरक आहे. रूप आकाराला असतं आणि स्वरूपाला आकार नसतो. स्वरूप व्यापक असतं आणि रूपाला मर्यादा आहे. आणि स्वरूपाकडे जायचं असतं. मग माऊलींचं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तुकोबारायांचं जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. कृष्णाचं स्वरूप तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवतामधला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो. आम्ही त्या कृष्णाची उपासना करतो जो सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्याची उपासना केल्यानंतर तिन्ही तापांचा नाश होतो. कृष्ण कोणता? ज्या कृष्णाचं मूळ स्वरूप काय आहे? सच्चिदानंद आहे. माऊलींचं मूळ स्वरूप सच्चिदानंद, तुकोबारायांचं मूळ स्वरूप सच्चिदानंद आणि तुमचं आपलं मूळ स्वरूप सच्चिदानंद. कसं? तुकोबारायांच्या एका अभंगामध्ये सांगितलेले, यलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, त्याच्यातलं 3रं चरण आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्हाला आपल्याला कोणती पदवी घ्यायची आहे? कीर्तन केसरी. आणि बाकीच्या ह्या नाही पदव्या घ्यायच्या, प्रत्येकाला ही सच्चिदानंद पदवी घ्यायची. आणि मनुष्य देहाची ज्ञानी एकनाथी भागवत, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदलासी. भगवंताने तुम्हाला मनुष्य देहाला पाठवलं, ही याच्याकरताच पाठवलं की तुम्ही ही पदवी घ्या. ही पदवी तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जगातल्या मिळणार नाही. फक्त संतांच्या विद्यापीठामध्ये सच्चिदानंद पदवी मिळते. बाकीच्या पदव्या सगळीकडे मिळतील तुम्हाला, पण सच्चिदानंद हे तुमचं मूळ स्वरूप आहे. परमात्मा सत्स्वरूप आहे. सत्स्वरूप म्हणजे सत्ता मात्र आणि सर्वत्र आहे. तो चित स्वरूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद. आणि ते तुमचं मूळ स्वरूप आहे. तुम्हाला देह समजून ह्या अविद्येनं अज्ञानानं गुरफटून घेतलं. देह मी, देहाच्या संबंधाने असणारे माझे, त्यामुळे तुमच्या मूळ स्वरूपाचा तुम्हाला विसर पडला. आणि तो ईश्वर आहे.
सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. त्या ब्रह्माने ज्या वेळेला एकाकी न रमते, एकोहम बहुश्याम, मैं एक हूं, थोड़ा विस्तारित हो जाऊं, बहु हो जाऊं, इसलिए वो ईश्वर बन गया. ब्रह्म जो है वो निरुपाधिक है, उसको कुछ उपाधि नहीं है किसी भी, ऐसे व्यापक है और उसको उपाधि नहीं, लेकिन कार्य करने के लिए उपाधि लेनी पड़ती है, वैसा कार्य होता नहीं, इसलिए वो बन गए. माया रूपी उपाधि धारण किया उन्होंने. जब हम एक है बहु हो जाए ऐसा संकल्प उठ गया, उसका नाम है माया, और माया की उपाधि से वो बन गया, उसका नाम है ईश्वर. और वो ब्रह्म जो है उसके इसमें अविद्या आ गई, अविद्या रूपी उपाधि आ गई, उसका नाम हो गया जीव. जीव किस लिए? जीव की उपाधि है अविद्या, अज्ञान. और शिव की या ईश्वर की उपाधि क्या है? माया है. माया और इधर अविद्या. उनको अविद्या मिटाने की है, जीव को अविद्या मिटानी है. मैं कौन हूं? मूलतः मैं ब्रह्म हूं, इस भाव में जाना है. वो अविद्या मिटाने की है जीव को. और शिव को भी, शिव को माया रूप उपाधि है, लेकिन कोई भी ईश्वर या शिव वो उपाधि से में सम्मिलित नहीं रहता. ये तो उनकी ईश्वरता है. हम गडबड जाते उसमें. आम्ही त्या मायेमध्ये गुंडाळलो जातो जीव, आणि ईश्वर आणि अवतार मात्र त्या ठिकाणी काय होत नाही, त्याच्यात गुंडाळले जात नाही. म्हणून खेळी या प्रकरणामध्ये संतांनी खेळी या प्रकरणामध्ये सांगितलं, यादवांचा पोर एक गोप्या भला, तो अवघेची खेळ खेळला रे, लहान थोन अवघी मारिली, तो खेळची मोडून गेला रे. 16,108 स्त्रियांबरोबर द्वारकेमध्ये राज्य करताना ज्या आनंदामध्ये होता, पारध्याचा बाण लागल्यानंतर त्याच आनंदात देह ठेवतोय. त्याचं कारण त्यांना सच्चिदानंद स्वरूपाची काय आहे पुरेपूर जाणीव आहे. हा शरीर म्हणजे मी नाही, त्याच्यात असणारा जो आत्मा आहे तो मी आहे, ना आत्मा ब्रह्म आहे, हे ज्ञान व्हावं लागतं. मग आता ईश्वर का झालं? माया रूपी उपाधी म्हणून ईश्वर झालं. आणि जीव का झालो आपण? होतो कोण? ब्रह्म. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना केली अविद्या आणि मायोपाधी शिव बोली गेली. शिव कोणाला म्हणतात? ज्याला माया रूपी उपाधी ब्रह्माने धारण केली तो झाला शिव. अविद्या रूपी उपाधी धारण करे तो झाला जीव. आणि उपाधी मिटवल्यावर दोन्ही कोण? उपाधी मिटला जीवाची, कोण? ब्रह्म. शिवरूपी उपाधी, ईश्वरूपी उपाधी मिटली, कोण? ब्रह्म. तुमचं आपलं, आता तुम्हाला उदाहरणाने सांगतो, तुमच्या अंगावर आपल्या कापड आहे का कापूस आहे? कापूस आहे सगळ्यांच्या अंगावर, कापूस आहे सगळ्यांच्या अंगावर. पण आपण म्हणतो का कापूस आहे म्हणून? म्हणा व्यवहाराकरता कपडे म्हणावं लागल, व्यवहार चालण्याकरता टावी, टोपल, लुगडं, धोतर म्हणावं लागल. नाही तर धोतर आणायच्या ऐवजी लुगडच घेऊन येईल. मग व्यवहारातली ही नावं बदली करता येणार नाही. एखाद्या रोडचं ना, एखादा GR काढला, उद्यापासून चमड्याच्या नोटा काढायच्या, आणि तर होणार नाही. रात्रीतून चमड्याला किती महत्व येईल? माऊलींची ओवी आहे, राजाज्ञीची अक्षरे आती ते चामा एका जे पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजाची ऑर्डर आली आणि बस चामड्यावर शिक्का पडला, त्याला पैशाचं स्वरूप प्राप्त झालं, नोटीचं स्वरूप प्राप्त झालं. एका रात्रीमध्ये नोटबंदी केल्याबरोबर काय झालं कंडिशन? म्हणजे इथे ती राजाज्ञाप्रमाणे, माऊली म्हणतात इथे राजाज्ञाप्रमाणे, तो म्हणेल त्याला त्याचं स्वरूप बदलू शकतं. मग हा जो शिव आहे, श्री गुरुचं महत्व वर्णन करताना अमृतानुभव नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, जीवपणाचे नित्राशे, त्याला बी जीवपणाचा त्रास आहे. ईश्वराला सुद्धा. आपला तरी लई छोटा प्रपंच आहे, त्याचा लई मोठा आहे. जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे, शिवई मूर्त पुषे जया जोशी ते. जीवपणाच्या त्रासाने आपल्या मूळ स्वरूपाला म्हणजे ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होण्याकरता ईश्वर सुद्धा ज्या जोशाला, स्त्री गुरुरूपी जोशाला मूर्त विचारतो, कोणत्या मुहूर्तावर मी माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल, हे श्री गुरुचं महत्व आहे. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे सद्गुरु, श्री गुरु. कारण मूळ स्वरूपाला जर जायचं असेल शिवाला सुद्धा, तरी कोणाला शरण जावं लागतंय? संतांना, सद्गुरूला शरण जावं लागतंय. मग आता तो ईश्वर कुठे आहे? ईश्वर ब्रह्मरूपाने सर्वत्र आहे,
पण ईश्वर म्हणजे ईश्वर कोणाला म्हणतात? एक आकार धारण करून कार्य करण्याकरता आलेल्याला ईश्वर म्हणतात. तो कुठं आहे? तसं तर तो व्यापक स्वरूप आहे त्याचं. पण तरी पण तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर ते सांगितले 18व्या अध्यायाच्या त्या ठिकाणी 61व्या श्लोकामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयामध्ये विद्यमान आहे. तुकोराबाराय म्हणतात, चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवितो हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नका का चुकू नका. किसकी शक्ति से आप बोल रहे हैं? मैं बोल रहा हूं. किसकी शक्ति से आप सुन रहे हो? किसकी शक्ति से परिक्रमावासी सब चल रहे हैं? वो शक्ति का नाम है मानव, उस शक्ति का नाम है विठ्ठल, उस शक्ति का नाम है कृष्ण, उस शक्ति का नाम है राम. वो देह धारण करते हैं तो कार्य करने के लिए देह धारण करते हैं. वो सीमित नहीं है, उतनी से नहीं है. वो तो बहुत व्यापक है, लेकिन उनको छोटा बनना पड़ा. क्यों? उपाधि धारण करनी पड़ी हमारे लिए. अव्यक्त है वो, निर्गुण है, निराकार है. तो भक्त कैसे पूजे? उसको अगर टीका लगाना होगा तो क्या इधर ऐसा लगाएंगे? ऐसा. तो इसलिए वो बन गए हमारे शरीर के. अब बोले लगाओ अभी हमको टीका. लगा हमको टीका. तो जब प्रतिमा जो है, प्रतिमा एक भाव तैयार होने के लिए, मूर्ति जो है एक अंतःकरण में भाव तैयार होना चाहिए, इसलिए प्रतिमा पूजन है. अगर वही भाव लास्ट तक रह गया तो कुछ फायदा नहीं है पूजा करके, कुछ फायदा नहीं. तो पूजा में क्या किया जाता है? जब हम पूजा करते कोई भी, सत्यनारायण की हो और कोई भी हो, तो उसके बाद पूजा के बाद एक उत्तर पूजा होती है. उत्तर पूजा का मतलब क्या? वो सब सामग्री निकाल लेने का, पूजा से सब उसको समर्पित कर निकालने का. लेकिन निकालने के पहले जो पूजा बनाई वो अपने अंतःकरण में स्थापित करना है. उसको मानसिक पूजा बोलते हैं. ऐसी पूजा में तो सब सामग्री लगेगी, आपके पास अगर नहीं हो तो आप नहीं कर सकते. लेकिन मानसिक पूजा करने के लिए 1 रुपया भी नहीं लगता और कोई चीज दुर्लभ भी नहीं. मन से कल्पना करना है, बस हमने अभी माँ नर्मदा मैया को आसन पे बिठाया है, स्वर्ण अलंकार अर्पित किए. इसको तो खाने को नहीं मिल रहा है, लेकिन तो भी स्वर्ण का, हीरे का अलंकार दे सकता है. जो चाहे वो दे सकता है. कोई भोग चढ़ाना है पंच पकवान का, उसकी खाने की ये है तो भी वो चढ़ा सकते नहीं. तो मानसिक पूजा के लिए विसर्जित पूजा है. विसर्जित पूजा, वो पूजा विसर्जित करेंगे, लेकिन अंतःकरण में उसको स्थापित करके फिर विसर्जित करनी है. इसलिए गणेश जी को आह्वान करते हैं और गणेश जी का विसर्जन भी करते हैं. विसर्जन क्यों? आह्वान किया तो विसर्जन क्यों? विसर्जन इसलिए कि बाहरी पूजा विसर्जित करके अंतःकरण में उसे स्थापित करे, इसलिए उसको उत्तर पूजा बोली जाती है. पहली पूजा, बाद में दो ये रहते हैं, एक पूर्व पक्ष रहता है और एक उत्तर पक्ष रहता है. पूर्व पक्ष में कुछ बातें कही जाती हैं तो उत्तर पक्ष में निर्णायक बातें कही जाती हैं. तो पूर्वार्ध और उत्तरार्ध, पूर्व मीमांसा और उत्तर मीमांसा शास्त्र में भी है. पूर्व मीमांसा मतलब धर्म जिज्ञासा और उत्तर मीमांसा ये जो है वो मोक्ष प्रदान करने वाली ब्रह्म विद्या है. तो कर्म से ईश्वर जुड़ना बहुत कठिन बात है. कितना भी कर्मकांड तुम यथास्थित कर लो तो भी भूल होने ही वाली है. उससे तो भगवान का नाम ले लो, कोई भी तुमको मिस्टेक हो गई तो भी वो लगती ही नहीं. कर्म धर्म नवती चांग उन्हे अंगे पतन, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळ्या भाविका. शास्त्र में ऐसा है, आचमन करने के लिए पानी कितना लेना चाहिए मालूम है? शास्त्रात सांगितलं आचमन करायला पाणी किती घ्यावं? पळीभर. पळीभर म्हणजे कालवनाची पळी भरून घेतात आणि फुरका मारतात. चुकीचं येते. त्याच्याकरता पूजेची छोटी पळी बनवलेली आहे, त्या पळीचं घ्यायचंय. एक बिन माश मात्रेन जल त्याला म्हटलेले. माश मतलब उडीद, मसूर, एवढं भिजून एवढंच पाणी फक्त घ्यायचं. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर सुरापानाचं पातक लागते, दारू पेल्याचं.
बोवा जरी असला तरी मग यमराज विचारील शेवटच्या क्षणाला, तू दारू प्याला होता, तू म्हणून असं काय म्हणता, माझ्या गळ्यात माळ होती, अरे तू पाणी फुरकीत होता म्हणून तुला येत आणलं म्हणून. मग हे कर्मकांडामध्ये हे असे नलवडे महाराज. हा, कर्मकांड असं आहे, ध्यानात ठेवा. म्हणून त्याच्यापेक्षा असं घ्यावं, कितीही घ्यावं आणि असं सोडून द्यावं, आचमन करू नये. असं ताटाला फिरवतो ना आपण, घ्यायचं फिरवायचं आणि सगळं सोडून द्यायचं. पण जर आचमन करायचं असेल तर मात्र अवघड काय. पण तरी बी जर चूक झाली तर ऱ्हस्व दीर्घ ही आपण हे करतो ना, संहिता काय घ्यायची असते याची, तर ऱ्हस्व दीर्घ उच्चार जर व्यवस्थित झाले नाही तर त्याचा परिणाम आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होतं. मग नामात मात्र तसं नाही. नाम कसं बी घ्या, कोणत्याही काळाला घ्या, पालथं पडून घ्या, उतान पडून घ्या, आसनच मारून पाहिजे असं काही नाही. नाम कभी भी लो, कैसा भी लो, सो के लो, उठ के लो, बैठ के लो. नहीं, हमारे संत तो ऐसे कहते हैं ना कि झगड़ा करते टाइम भी नाम ले लो. थोड़ा नाम लेने का फिर झगड़ा करने का, ऐसा. हरि बोला देता, वो झालं ना. हरि बोला देता, हरि बोला घेता. बैसता उठता हरि बोला, हसता खेळता हरि बोला, हरि बोला भांडता, हरि बोला कांडता. बोला भांडताना सुद्धा हरी हरी म्हणावं, हरीचं नाम घ्यावं म्हणले. मग नाम मार्ग अतिशय सोपा आहे. त्याच्या योगानं काय होतं, आपल्या हृदयातल्या असणाऱ्या ईश्वराचं आपल्याला दर्शन होतं. कारण हृदयामध्येच तो आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयशीर्जुन तिष्ठती. माऊली ज्ञानोबर आहे 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. याच्यामध्ये नाही, ह्या श्लोकात नाही. अश्रद्ध दाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. याच्या खाली ओव्या करताना म्हणतात, पाही पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परित्या विहरून गोचीड, अशुद्ध काय न सेविती. का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी जवळीला चिखल चिवरी. कानी दैवाच्या परिवरी लोह्या रुतली हाती सहस्रवरी, तेत बैसोन उपवासु करी दरी देजेवी. तैसा हृदयामध्ये मिरामू, हसता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी गामू विषयावरी. काय होवी, तैसा हृदयामध्ये मिरामू. कुठे राम, हा हृदयामध्ये तुमचा दशरथी राम बसल काय, कसं काय बसन. आकाराचा राम आहे, आकार का जो भगवान है वो इतनी सी छोटी हृदय में कैसा बैठेगा, और उसको तो हृदय में बिठाना है की नाही. आकाराचं कसं बसे. मग आकाराचा पूजायचा आहे. आकाराचा काय, प्रतिमेचा काय करायचं आहे, पूजायचा आहे. आणि अंतकरणात बसवताना भावाने बसवायचा आहे. भाव तुमचं प्रेम. किती बी मोठा बसवताय तुम्ही, किती मोठा राम. तुम्हाला त्या मूर्तीचा जरी छोटा असेल, तुम्ही ब्रह्मांड एवढा रामाचं स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये कल्पू शकता. कल्पना करायची ठरली तर केवढा मोठा रामाची प्रतिमाचं तुम्ही कल्पना करून अंतकरणात बसू शकता. अवघड काय नाही. एका यांनी काय केलं, बाटलीमध्ये अंड, आतमध्ये अंड सोडलं. लोक विचार करत राहिले, एवढंसं त्या बाटलीचं तोंड, आतमध्ये हे अंड गेलं कसं. अरे ट्रिक आहे, युक्ती आहे ती राव. ते सल्फ्युरिक ऍसिड मध्ये ते टाकल्यानंतर काय होतं, त्याचं कवच वगैरे ते सगळं एकदम असं होऊन जातं, इलॅस्टिक टाईप होतं. आणि आतमध्ये जर तुम्ही घालायचं आणि जातं आतमध्ये, परत पहिला आकाराला येतो, वरून गुच लावायचं. आहे की नाही मॅजिक. कसं काय झालं अंड त्याच्यामध्ये. अरे ठीक आहे, युक्ती आहे ती. मग एवढेशे छोट्या हृदयात हा राम बसतो कसा. तर रामाचे जे आहेत ना, राम किती आहेत तुम्हाला एकच राम माहिती आहे, फक्त दशरथी राम. दुसरे रामच माहिती नाही. कबीर महाराजांना विचारा किती राम माहिती. एक राम दशरथ का बेटा. एक राम म्हणले दशरथाचा पुत्र आहे. एक राम घटघट में बैठा. दूसरा एक राम है वो सबके घट में, मतलब सबके हृदय में बैठा है. वो मालूम भी नहीं है आपको. भजन चला है जिंदगी भर भजन चला है, लेकिन जो घट घट में बैठा है ना, अरे वही तो दशरथ का राम बन गया है, यही मालूम नहीं है हमको. और जो दशरथ का राम पूछते हैं उनको ये राम मालूम नहीं, और जिनको ये हृदय का मालूम है उसको दशरथ का मालूम नहीं. आता कसा मेळ बसायचा यांचा. आणि बसला तर तो संतच झाला, खोटं नाही सांगा. बसला तर तो संतच झाला, कोणी कमी नाही.
दशरथ का राम वही है जो तुम्हारे हृदय में है, वो कम नाही आहे. तो प्रत्येकाला पाहिजे सुख. काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख आहे देवाजवळ आणि देव आहे तुमच्याजवळ. बघा बरं कसं आहे, सुख आहे देवाजवळ, देव आहे तुमच्या हृदयामध्ये. पण तिकडे प्रवृत्ती काय नाही लोकांची. तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला सांग का, दूध पवित्र आहे, दूध गोड आहे. दूध कसं आहे? गोड आहे, पवित्र आहे. आणि त्वची त्या सडाला लागून, गाईच्या सडाला, काशीला लागून काय आहे? दूध आहे. रक्त आत आहे, रक्त आतल्या पात्राला आहे आणि दूध मात्र वरच्या पात्राला आहे. असं असताना सुद्धा ते गोचिडे आहे ना, त्या आतल्या पात्रातलं रक्त पिते पण वरच्या पात्रातलं दूध सेवन करत नाही. तसं हृदयात राम असताना ही विषयाकडे धावतात आणि विषय सुखाच्या माध्यमातून सुख करायला धडपडतात. पण सर्व सुखाचा आराम असणारा परमात्मा हृदयात असताना त्याच्याकडे जायला तयार नाही. दुसरं उदाहरण दिलं बेडकाचं. बेडक त्या ठिकाणी कमळाच्या पार तळाजवळ आहे. दुरून पुंगे येतात आणि त्याच्यातला मकरंद सेवन करून जातात. दुरून महाराष्ट्रातून सेवन करून जातात. परंतु तो बेडूक जो असतो ना, तो चिखलच खात मरतो. आयुष्यभर चिखलच खात मरतो. आणि त्या मकरंद सेवन करणाऱ्या भुंग्याला वाटलं आपल्या भाऊबंधांना एकदा मेजवानी देऊ, कटाळ्यात रोजचं खाऊन रोजचं. आणि म्हणून त्यांना मेजवानी जाण्याकरता एका गार्डन मध्ये घेऊन गेला. आता हे जाताना हे भुंगे होते ना, ह्या भुंग्यांमध्ये 3 जाती असतात बरं का साहेब. एक भुंगा असतो तो मकरंद सेवन करणारा फुलामधला. दुसरा असतो तो अशा गोट्या शेणाच्या गोट्या करून लोटत बसणार, काही कामच नाही त्यांना. दिवसभर त्याचे शेणाच्या गोळे करायचे आणि ते लुटीत बसायचे. ते रिटायर झाल्यावर रिटायर मंडळी आम्हाला भेटतात बरेचसे. इकडे बघ तिकडे येणारच नाही. ते काय करतात, अशीच याची उचापत त्याची उचापत करीत बसतील. सप्ते चालल्यात गावात तरी पाराव गप्पा मारत बसतील, पण सप्ताह डोकावायची सोय नाही. हे गोटे लोटणारे मुंगी या का असं ऊन पाळ्या खात म्हातारा बसली. ऊन पाळ्या खात बसलो होतो. दोन्ही बाजूच्या दोरी अशा हातभार केलेले, त्याच्यामध्ये डोकं अडकून आणि दिसायला कमी झाले. पोरगा आलं तिकडून, का रे गणेश कुठे गेला होता? 2 दिवस दिसला नाही. म्हणला तालुक्याच्या गावाला गेलो होतो, त्यांनी सांगितलं. आणि हे त्याला म्हणतोय, डोंगर म्हणतो, त्या ठकीच्या खाटल्याचं काय झालं होतं? याच्या गौऱ्या मासनात गेल्यात मरण. आता ठकीच्या खाटल्याचं काय पडलं तुला? तुझं बघ ना, तू बघा नाही. हे गोट्या लोटणारे भुंगी बरं का, नाही गोट्या लोटणारे. याचं काय झालं त्याचं काय झालं चौकशी करणारे गोट्या लोटणारे भुंगी. शेणाचे गोळे करणारे पाहिले. मी भुंग्यांबरोबर बद्दल बोलतोय. तसं तर हे प्राणी मात्रांबद्दल संतांना बोलायचं नाही, बोलायचंय माणसाबद्दल. प्राण्यांची उदाहरणं दिली. दुसरं मग तिथे त्यांनी काय केलं, यांना नेलं. पण हे जुने म्हातारे भुंगे होते ना, जुने म्हातारे भुंगे, नलवाडे बाबा जुने म्हातारे भुंगे होते ना, ते म्हणले पोरासोरांनो शिडीपाकी बरोबर राहू द्या, मेजवानी टायमात होत नसती, म्हणजे आपलं पटे बी बालभोग खाता येईल त्याचं, आपल्या जवळ बिस्किट वगैरे राहू द्या म्हणले. नाही मिळाल्या टायमात तर मग ह्यांनी इकडं गोळ्या, काय इकडं गोळ्या कोणत्या, आता शेणाच्या नाही, मी विषयाच्या म्हणतो, विषयाच्या गोळ्या अशा घेऊन गेलेली. आणि ते सांगितलं, त्याने सांगितलं प्रत्येक हे बघ, ह्या फुला होतो बसायचं, त्या फुला होतो असं नियुक्त करून दिलं. कसं बसायचं ते बी सांगितलंय. असं बसायचं, मस्तपैकी पाठीच्या कणात ताट ठेवायचा, हात असं ठेवायचे, अशी याला ज्ञानमुद्रा म्हणतात. आणि असं बसायचं, डोळे मिटून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोंड खुपसायची त्या फुलामध्ये, आणि फुलामध्ये सोंड खूप बसल्यानंतर असं वाढायचं. असं वाढायचं. नंतर मग बरोबर ती गती येते, बरोबर एकदा वाढायची, माहीत झाली का. झालं का मकरंदाला सुरुवातच भाऊ, काय अजून नीली उपाशी. मग लय राग येतो ना, आम्ही जर म्हणलं ना, आता साहेब तुमच्यावर येते, मग आम्ही म्हणलं लय राग येतो, मी तेवढ्या पुरतं त्याचं समर्थन करतोय, नाही त्या माणसाचं मी समर्थन करत नाही बरं का. मग आम्ही जे म्हणतो ना, ही रीत कळली नाही ना,
मग 1 किलोचे टाळ 1/2 किलो कुठून आणले शिवाला वाटतं. मी वेगळ्या भूमिकेतून बोलतोय, बोलणारा काय भूमिकेतून बोलला मला नाही माहिती. मग चुकीचं बोललो का? मग आमचं प्रेम महत्वाचं आहे का तुमच्या टाळाबद्दल आम्हाला म्हणायचे? आम्ही बी वाजवतोय, आम्ही बी भजन करतोय, मग निंदा करायची का मला त्या भजनाची? पहिले हे भजन ही बैठक समजून घ्या आणि मग ते भजन करा. मग माझा पाहणं तुमचं भजन कसं रंगतंय. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. मग लगन लागते त्याची. धून मी धून आपली धून, पराया दूध धून पाप नपून. मीराबाईच्या धूनचा मला काय फायदा आहे? तुझी लागू दे ना तर फायदा आहे. मीराबाईकडून हे शिक ना धून कशी लावायची. धून म्हणजे ध्यास. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. मनासहित काया पालटते असं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. नाममंत्र सोपं आहे, सुलभ आहे, सगळ्या बरोबर आहे, पण तरी सुद्धा त्यात मेघ मारलेली आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि पुढे मेघ काय मारली? शहाणा तो धनी घेतोय. मग सोपं आहे काय? नाही सोपं असं त्याचा अर्थ आहे. आणि अवघड बी नाही. शाळेत प्रवेश देताना जर शिक्षक म्हणला हे अवघड आहे तुला नाही जमायचं, अरे काय तो शिक्षकच नाही. तो त्या शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रपती दिसावा, पंतप्रधान दिसावा, संत महात्मा क्रांतिकारक दिसावा, त्याला म्हणतात शिक्षक. हे आम्हाला शिकवणारे निघाला देव बघायला आणि सोपं आहे का? आणि आमची एवढी तपश्चर्या झाली तर अजून आमच्या सपनात नाही आला. कशी तपश्चर्या केली यांनी? कशी केली? मूर्खपणाने केली, चुकीची केली. नवनाथ ग्रंथ चालला होता एका ठिकाणी आणि 40 वर्ष अर्थ सांगायला म्हातारं होतं. 2 दिवसाकरता दुसऱ्या गावाला गेलो आणि मग आता दुसरं पोरग होतं एक आपलं असं नवीन माळ घातलेली, आपलं असं नवीन होतं, त्याला काही एवढी कल्पना नाही, पण हुशार होतं पोरग, ऐकणार होतं. आणि त्यांनी त्या 2 दिवस अर्थ सांगितला. 2 दिवस अर्थ सांगितला आणि 2 दिवसांनी म्हातारा आल्यानंतर म्हणले अरे मग 2 दिवस कसं काय, कोणी अर्थ सांगितला? म्हणले त्या पोराने. त्या पोराला कसं काय जमलं? ते पोरग नाही ते अर्थ गोपीचंदाची कथा लागली आणि पोराने अर्थ सांगता सांगता अहो ते रातभर झोप नाही, सकाळी उठून गेलो कोणीकडे हिमालयामध्ये निघून सगळीकडे तपास केला तर पोरग नाही, चिठ्ठी लिहून ठेवली होती. मला वैराग्य निर्माण झालं या कथेमुळे गोपीचंदाच्या, आणि मी भगवत चिंतन करण्याकरता साधूंना शरण जाण्याकरता सगळं सोडून चाललेली अशी चिठ्ठी लिहून ठेवली. आणि म्हातारं म्हणते 40 वर्ष नवनाथ सांगतो मला का नाही वैराग्य प्राप्त झाला, आता याला कुठे न्यावा? याने 40 वर्ष कसं सांगितलं? आणि पोराला लगेच वैराग्य प्राप्त झालं. अंकारातच मिली. या का भजन माहिती नाही, एक अभंग म्हणता येत नाही, ह्या पट्ट्याने गावाच्या भजनाचं साहित्य आणून दिलं. साहित्यच आणून दिलं ना, तुला एखादा अभंग येतो का? मजा आहे मोठी. त्याला असू दे, आपला विषय तो नाही की ही गोट्या लोटणारे मुली म्हणजे परमार्थात बी येत, नुसते प्रपंचात येत अशीच नाही. आणि ही पुढे येऊ देती नाही, हे बरं नीट वाजव, त्याला वाजवूनच देते नाही. कशी शिकायची? आता लय दुर्मिळ झालेले, त्याचं चुकणार आहे. तू सुद्धा एकदम शिकलेलं नाही, कोणी बी चुकू दे ना, त्याला शिकू दे ना, दुर्मिळ होत चालले. मग एक गोट्या लोटणारे भुंगे आणि एक लाकडं कोरणारे. 2 मिनिटात, 1 मिनिटात. लाकडे म्हणजे जाणे कोणते? गोट्या लोटणारे, एक लाकडं कोरणारे. हे यांचे भाऊबंद आहेत, ध्यानात ठेवा. कोणाचे? म्हणजे संतांचे. हे बाकीचे सगळे लोक जे ते संतांचेच भाऊबंद आहेत, त्यांच्यातही संतत्व आहे, फक्त त्यांना रीत माहिती नाही. मग यांनी पाहिलं यांना असं जमत नाही. पहिली कवायत करायला लावले, बरोबर त्या विषयाच्या गोळ्या पडून गेल्या. नंतर आसनाची बैठक बसली आणि जे वड्याला सुरुवात झाली ते सूर्यमुखी फुल होतं, की त्याच्यात एवढे दंग झाले, सूर्य मावळला, फुल मिटलं गेलं. त्या ठिकाणून ते तोडून लाकडं कोरणारे भुंगे, पण ते तोडून बाहेर येण्याचं विसरून गेले. अशा पद्धतीनं आनंद आहे. आणि तो त्या ठिकाणी का कमलगंध आणि दर्दोनी नांदनुक एकेची घरी परी परागो शिविजे भ्रमरी जवळीलाची कल्लूची उरी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम का भ्रांता शिकाम विषयावरी ईश्वर सर्वभूतानां हृदयेशी अर्जुन तिष्ठती. असा हा ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे आणि तोच काय करतो? भ्रामयन सर्व भूतानी, सर्व भूत मात्रांची, आणि त्यांना नाचवतो. कळसूत्री बावल्या कसा नाचवतो? ते केस दिसत बी नाही आणि त्या बावल्या नाचताना दिसतात, इकडे इकडे हे करतोय,
आणि तिकडून अच्युते ब्राह्मण तसा ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारुणानी माया. आज या ठिकाणी विजयकुमारजी ठाकूर यांच्या या ग्रस्ती प्रेमाची, आमच्या सानप महाराजांची प्रेमाची ही महाराज या ठिकाणी आज आम्हाला परिक्रमेच्या निमित्तानं भोजन प्रसादी देत आहेत. त्या निमित्ताने हा सत्संग करण्याचा प्रयत्न केला आणि ही झालेली सेवा मैया नर्मदाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिका नर्मदे